माढा तालुका पुन्हा एकदा हादरला गेला आहे। माढा तालुक्यातल्या टेंभुर्णी शहरामध्ये जे आहे ती सामूहिक महिलेवर जो आहे तो अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। 26 वर्षीय विवाहित महिलेवर जो आहे तो सामूहिक जो आहे तो अत्याचार झालेला आणि या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार जे आहे ते टेंभुर्णीमधल्या 5 जणांवर जे आहेत ते गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं असेल तर टेंभुर्णी शहरातल्या बायपास परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे आणि या घटनेचा जर तपशील आपण पाहिला तर कामाच्या शोधात आलेल्या 26 वर्षीय महिलेवर जो आहे तो हा सामूहिक अत्याचार झालाय। पीडित महिला ही सोलापूर शहरातली रहिवासी असून पतीकडून होणारी मारहाण आणि दारूच्या व्यसनामुळे निर्माण झालेल्या तणावातून जी आहे ती कामाच्या शोधात टेंभुर्णीमध्ये आली होती। टेंभुर्णी बायपास परिसरात महिलेला जे आहे ते या महिलेला मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार करण्यात आला आहे। या प्रकरणी एका महिलेसह एक तृतीयपंथी व्यक्तीसह आणि इतर 3 जण अशा एकूण 5 जणांवर जो आहे तो सामूहिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा जो आहे तो टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेला आहे। पोलिसांनी तत्परतेने या 5ही आरोपींना जो आहे तो अटक करण्यात आलेली असून या 5ही आरोपींना न्यायालयात हजर केला असता बार्शी सत्र न्यायालयानं जे आहे ते या 5ही जणांना जे आहे ते 21 ऑगस्टपर्यंत जो आहे तो पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जे आहेत ते सुनावण्यात आलेले आहेत। या प्रकरणाचा अधिक तपास जो आहे तो DYSP अंजना कृष्णन जे आहेत करत आहेत। आपण पाहिलं असेल तर या घटनेचा जर थोडक्यात तपशील सांगायचं म्हटलं तर ही महिला जी आहे ती सोलापूरच्या शहरातली रहिवासी असून ती कामाच्या शोधामध्ये टेंभुर्णीमध्ये आली होती आणि टेंभुर्णीमध्ये आल्यानंतर ती संबंधित एका महिलेच्या स्टॉलवर गेली आणि तिथं कामाची विचारणा केली। त्यानंतर त्यांनी संबंधित एका पुरुषाचा नंबर दिला, त्या संदर्भात त्याची भेट झाली आणि त्यानंतर तृतीयपंथीयाचा त्याच्यामध्ये सहभाग झाला। एकंदरीत हे 5 जण एकत्रित आले आणि या महिलेला पीडित महिलेला पैसे कमवून देण्याच्या आमिषानं वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडलं गेलं आणि या महिलेवर जो आहे तो टेंभुर्णी बायपास परिसरात जो आहे तो अत्याचार करण्यात आलेला आहे। आणि अत्याचाराची घटना घडल्यानंतरनं या सगळ्यात धक्कादायक घटना म्हणजे अत्याचार झाल्यानंतर 2 व्यक्तींनी अत्याचार केल्यानंतरनं या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जे आहे ते पेरूच्या बागेमधला जो फोम असतो त्या पेरूला गुंडाळण्याचा तो फोम जो आहे तो या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये जो आहे तो टाकण्यात आला होता। त्यामुळे या महिलेला प्रचंड वेदना झाल्या आणि ही अत्याचार करून गेल्यानंतर ह्या पुरुष गेल्यानंतरनं या महिला जी आहे ती पूर्ण वेदनेनं जे आहे ते भयंकर त्रासली गेली आणि या महिला व्यवस्थित अर्थात कसलीही कपडे न घालता ही महिला मदतीच्या आकांक्षेनं त्या परिसरामध्ये फिरताना पाहायला मिळाली। काहींनी तिला कपडे दिले आणि त्यानंतर या महिलेला दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्या प्रायव्हेट पार्टमधला तो फोम जो आहे तो फोम काढल्यानंतरनं त्या महिलेनं सगळी धक्कादायक हकीकत जी आहे ती पोलीस ठाण्यामध्ये सांगितली गेली। FIR नोंदला गेला टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये। या प्रकरणात 5ही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। अंजना कृष्णन DYSP तपास करतायत। मात्र ही मानसिकता समाजातली कुठे चाललेली आहे यावर तुम्हाला काय वाटतं? या घटनेवर आपलं देखील मत नोंदवू शकता। या घटनेचा तपशील जो आहे आम्ही आपल्यासमोर ठेवला आहे। त्यामुळे या वारंवार समाजात मानसिकता बिघडवणाऱ्या आणि नीच प्रवृत्तीच्या घटना जी आहे ते घडताना पाहायला मिळतात। आपल्याला काय वाटतं? नक्की आपलं देखील मत तुम्ही नोंदवू शकता। पाहत राहा मुद्द्याचं बोला।